नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी भागातील महिलांचं लैंगिक शोषण, त्यांच्या सामूहिक अस्मितेचं उल्लंघन आणि त्यांच्या कुटुंबियांवर पद्धतशीर अत्याचार केले जात आहेत। राज्य सरकारनं संरक्षण असलेल्या गुन्हेगारांकडून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नगर शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी न्यू आर्ट्स कॉलेज ते दिल्ली गेट तिरडी यात्रा काढून तीव्र निषेध केलाय। 10 फेब्रुवारी 2024 रोजी पश्चिम बंगालचे माननीय राज्यपाल श्री आनंद बोस यांच्या संदेशखळी भेटीमुळे या भीषण शोषणाचं सत्य व्यापक जनतेसमोर आलं। पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते हिंदू घरातील अल्पवयीन मुली आणि महिलांना जबरदस्तीनं ओळखतात, भीतीपोटी त्यांचं अपहरण करतात आणि त्यांना राज्याच्या सत्ताधारी पक्षांच्या कार्यालयात आणतात आणि अत्याचारच करतात। अनेक असे घृणास्पद प्रकरणे उघडकीस आली आहेत। राज्य सरकारचा सहभाग लक्षात घेऊन संपूर्ण संदेशखळी उच्च पातळीचा मुद्दा या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी। संदेशखळीतील महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्या सामूहिक अस्मितेचं उल्लंघन याला तत्काळ आळा घालण्यात यावा। न्याय मिळवून देण्यासाठी पीडित महिलांना मोफत कायदेशीर मदत पुरवली जावी। भयमुक्त संदेशखळी कुटुंबांचं स्थलांतरण रोखण्यासाठी केंद्रीय दलांना स्थलांतरांसाठी नियुक्त केलं जावं। संदेशखळीतील महिलांना न्याय मिळावा यासाठी त्या सर्व माध्यमांची व यंत्रणांची खातरजमा करावी अशी मागणी अभाविपच्या सर्व कार्यकर्त्यांनी केली आहे। यावेळी प्रदेश सहमंत्री अमोघ कुलकर्णी, दक्षिण नगर जिल्हा संयोजक वैष्णवी लव्हाळे, शहर मंत्री आनंद गांधी, रोहित आसने, अनुष्का निंबाळकर, निधी नारंग व नगर शहरातील अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, अनुष्का सहस्त्रबुद्धे, विद्यार्थी परिषद नगर शाखा। आज विद्यार्थी परिषदेद्वारे तिरडी यात्रा काढण्यात आली। ही तिरडी यात्रा कशाची? तर पश्चिम बंगाल येथील संदेशखळी ते घडणाऱ्या महिला विरुद्ध अत्याचाराची। तर प्रकार असा आहे की शहाजहा शेख नावाचा तृणमूल काँग्रेसचा नेता हा काय करतो, प्रत्येक गरीब घरातील हिंदू महिलांना उचलून जबरदस्तीने आपल्या कार्यालयात नेतो आणि तिथे तिच्यावर बंदूक ठेवून रात्रभर तिच्यावर अत्याचार करतो। आज आपण बघतोय की आपण कुठेतरी राम राज्याच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु आज आपल्या देशातील महिला ही सुरक्षित नाहीये। 7 फेब्रुवारी रोजी सगळ्या महिला एकवट होऊन जेव्हा पोलीस कार्यालयात गेल्या, उलट त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली। म्हणजे मला असं विचारायचं आहे, ममता दीदी, तुमच्या राज्यामध्ये खरंच संविधानाप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे सर्व प्रशासन चालू आहे का? हा शहाजहा शेख गेला 1 महिना गायब आहे, तुमच्याकडून सगळेजण उत्तर मागतायत पण तुम्ही समोर येत नाहीयेत। हा शहाजहा शेख नेमकं तुमच्या राज्यात आहे का? राज्यातून पळाला आहे, तो आहे तरी कुठे? ह्याचं मी उत्तर मागते। आणि तुम्ही महिला असून जर तुमच्या राज्यात महिला सुरक्षित राहू शकत नाही तर तुमच्या राजीनाम्याची मी मागणी करते। जोपर्यंत या घटनेचा निकाल लागत नाही तोपर्यंत विद्यार्थी परिषद रस्त्यावर राहील। तिथल्या प्रत्येक महिलेला न्याय देईपर्यंत विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता त्या महिलासोबत असेल, असे मी तिथल्या महिलेला आश्वासन देते। आज आपल्या देशात कुठेतरी रामराज्य आलंय, परंतु त्यानुसार कारभार होताना आपण दिसल्या नाहीये। महिलेच्या सन्मानासाठी लंका जाळण्याची आपली परंपरा आहे, परंतु मी ममता दीदींना सांगू शकते, जर ह्या महिलेला न्याय मिळाला नाही तर तुमच्या सरकारची लंका जाळल्याशिवाय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही। नमस्कार, मी अमोघ रघुवीर कुलकर्णी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रदेश सहमंत्री। संपूर्ण भारतभराला हादरवून टाकणारी संदेशखळीची कोलकात्यामधली पश्चिम बंगालमधली घटना आपण सर्व जाणतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2011 पासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या महिलांवर अन्याय करायचं काम, अत्याचार करायचं काम, त्यांचं शैक्षणिक शोषण करायचं काम त्या ठिकाणच्या TMC कार्यकर्त्यांनी, TMC नेत्यांनी TMCच्या कार्यालयामध्ये केलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जेव्हा ही बातमी समजली तर तेव्हा विद्यार्थी परिषदेने भारतभरामध्ये याचा विरोध करायचं ठरवलं। आपण आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे की यत्र नार्यस्त पूज्यते रमन्ते तत्र देवता, आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर गेल्या 10-12 वर्षांपासून अगणित अशा महिलांवर अगणित प्रकारचे अत्याचार त्या ठिकाणी त्या TMC कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आणि आपल्या सगळ्यांना बघितलं असेल तर आपल्याला लक्षात येईल की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं जिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल तर यांना निवेदन दिलंय, महाविद्यालयांवर स्वाक्षरी अभियान राबवलंय आणि आज आपल्या या नगर शहरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन ही तिरडी यात्रा काढलेली आहे। ही तिरडी यात्रा ही त्यासाठीची तिरडी यात्रा आहे ही ममता सरकारची जी निष्क्रियता आहे, तर या निष्क्रियतेची आम्ही ही तिरडी यात्रा काढली। आम्ही ही तिरडी यात्रा काढली आहे ती त्या नराधमांच्या संस्काराची तिरडी यात्रा काढली। आम्ही ही तिरडी यात्रा काढली आहे, या निषेधाची तिरडी यात्रा काढली आहे की गेल्या
अनेक वर्षांपासून सुरू असलेले अत्याचार थांबावेत यासाठी आम्ही ही दिंडी यात्रा काढली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद साफ मागणी करते की त्या नराधमांवर कठोर अशी कारवाई व्हावी, याची CBI चौकशी व्हावी आणि नॅशनल वुमन कमिशनद्वारे त्या महिलांना न्याय द्यायचा प्रयत्न केंद्र सरकारनं करावा. व आमची सर्वांची या विद्यार्थ्यांची विनंती आहे की अशा प्रकारे महिलांवर दबाव टाकायचं, महिलांवर अन्यायाचं जे प्रमाण वाढत चाललं, तर या ममता सरकारला आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा एक महिला आहे आणि महिलेच्या राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि समस्त देशातले विद्यार्थी सहन करणार नाही. धन्यवाद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.